आरोग्य जागृती. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कित्येक दिवसापासून अथक परिश्रम घेणारे शिक्षक आणि ज्यांच्या आगमनाने हा कार्यक्रम विशेष सहर्ष स्वागत करत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तथा माजी सभापती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा राज्यमंत्री दर्जा तथा माजी सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र राज्य यांचा अल्प परिचय मी आपणास थोडक्यात करून देतो आहे. महाराष्ट्र शासनाकडून 13 जुलै 2019 रोजी म्हाडाच्या सभापतीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर म्हाडाच्या अंतर्गत विविध वसाहती योजना कार्यान्वित करणे, म्हाडासाठी जमिनीची खरेदी करणे, विविध प्रकल्प हाती घेतले आणि जाहिराती देऊन गरजू जनतेला घराचा निवारा उपलब्ध करून दिला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कामगार मोर्चा म्हणून 6 वर्ष महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विविध प्रकारच्या कामगारांच्या समस्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रात्री शपथ घेतली राज्याचे मुख्यमंत्री पदाची आणि 5 डिसेंबरला जर ते मुंबईच्या बाहेर पडले असतील तर श्री संजयजी केडेकर साहेब यांच्या मुलाच्या विवाहासाठी. त्यामुळे आपल्या सर्वांनाच माननीय मुख्यमंत्री साहेबांचं श्री संजयजी केडेकर साहेब यांच्यावरती असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त होतं. श्री कोकणे साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावे. माननीय साहेबांनी घोषवलेली आजपर्यंतची पदे याप्रमाणे आहेत. माननीय साहेब हे प्रमुख आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती 2024-25 सर्वप्रथम. त्यानंतर माननीय सहाय्यक सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय निर्माण भवन नवी दिल्ली सन 2021 ते 2024. तसेच माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी 2015 ते 2019. माजी कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष 2015 ते 2019.
माजी सदस्य धर्मादाय उच्चाधिकार तपासणी समिती 2015 ते 2019, माजी संचालक महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना सन 2017-2019. माननीय साहेबांचा काय आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ती झालेली आहे माननीय डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब यांच्यामुळे. तर आहे सत्कार करण्यात येणार आहे. लॉयर्स क्लब राहता सिटीचे अध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे सर. बदल देती है बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, आप जैसी शक्ति बनकर करती है तो दुनिया का इतिहास बदल देती है. प्रतीक आहे. संपूर्ण विश्वात होऊन गेलेले महामानव तसेच आताच्या काळातही कार्यरत असणारे सर्व स्तरातील महाविभूती यांना घडविण्याचे मान कार्य हे स्त्रीचेच आहे. राजकारणाशी दूरचा कुठलाही संबंध नसताना देखील अचानकपणे गेवराई येथील नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली आणि गेवराई शहराच्या इतिहासात वीरशैव लिंगायत समाजाची पहिली नगरसेविका उच्च विद्याभूषित नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा बहुमान प्रस्थापित करणाऱ्या अशा डॉक्टर रेणुका शिवलिंगप्पा संभारे यांचे स्वागत या संस्थेच्या प्राचार्य सौ दीपा देशमुख मॅडम आणि अपर्णा मुळे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मुस्कुरा हटता कोई मोड़ नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोड़ नहीं होता. माननीय श्री समीरजी राजूरकर दादा होय त्यांनी हाती घेतलेल्या 100 दिवसाच्या संकल्पामध्ये महापौरपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या 8 ते 10 दिवसाच्या आत महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पंचधातूचा अश्वारूढ पुतळा या स्वामी विवेकानंद उद्यानात बसवण्यात येत आहे.
आणि याचा लोकार्पण सोहळा देखील तेवढ्याच भव्य दिव्य स्वरूपात न भूतो न भविष्यती असा पाबंदी होगा हिस्सा आणि आमचे लाडके विद्यार्थी आपणा सर्वांचे वार्षिक हार्दिक स्वागत. आज या वार्षिकोत्सवाच्या कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा गुण गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 12व्या शतकात आपले महात्मा सर्व जगाला समता आणि माननीय संजय केणेकर साहेब, आमदार साहेब, त्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर राजूरकर साहेब आणि आमच्या बीडचे भूमिपुत्र आणि आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉक्टर सिंगे सर, बाकीचे समोरचे प्राध्यापक वर्ग आवटे सर आणि लांडगे सरांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व मित्रांनो, खरं म्हणजे शाळेमध्ये अध्ययन केलं जातं. आपण अध्ययनाकडे 100% लक्ष देतो, पालन करतो, परंतु शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना काहीतरी कुठेतरी एक वाव मिळाला पाहिजे. याचंच औचित्य म्हणजे हे गॅदरिंग असतं. आणि या गॅदरिंगच्या माध्यमातून मग स्टेज डेअरिंग असेल, गायन असेल, नृत्य असेल किंवा समूह गीत असेल, इथे एकत्र करण्यासाठी जे इव्हेंट असतात तो म्हणजे गॅदरिंग. आमचे लांडगे साहेब आणि प्रस्तावित केलं आमच्या देशमुख मॅडम यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच हे मुलं आमच्या भविष्यात चांगले नागरिक होतील आणि समाजामध्ये भविष्य घडवण्यासाठी या सगळ्यांचा हातभार नक्कीच्या शाळेचा लागेल असं मला वाटतं. या ठिकाणी आम्हाला बोलून कारण जास्त वेळ बोलण्यात बरोबर नाही, कारण मुलांना त्यांच्या कलागुणांना पाहिजे आपल्याला. आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक प्रदान समारंभासाठी पालक वर्ग, लहान विद्यार्थी, मान्यवर, आमंत्रित सदस्य आपल्या सर्वांना मानवंदना अर्पित करतो. शैक्षणिक क्षेत्रातल्या या छोट्या मानवी आळीनं उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. आयोजकांचा आभार मानतो. सर्व विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. आजपर्यंत आपण अनेक कार्यक्रम, कलाकारांचे कार्यक्रम बघितलेले असतात, पण कोकिळा कितीही मंजुळ स्वरामध्ये गात असली तरी सुद्धा चिमणीचा चिवचिवाट करण्याचा हक्क निसर्ग हिरावून घेत नाही. आणि म्हणून या चिमुकल्यांनी सादर केलेला हा समारंभ एक आगळं वेगळं समाधान आरोग्य देतो. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञान, चारित्र्य, व्यक्तिमत्व यांना अग्रक्रम दिला जातो. म्हणूनच आपल्या समाजामध्ये ज्ञानाला देव मानलं जातं आणि या ज्ञानवंतांचा, कलावंतांचा सत्कार आज या ठिकाणी संपन्न होतो. ज्या समाजामध्ये ज्ञानाला देव मानलं जातं त्या समाजामध्येच ज्ञानदेव दिसत असतात. बक्षीस किंवा पारितोषिक हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचं असतं. कठोर परिश्रमाचं फळ असतं. भविष्य घडवण्यासाठी दिलेलं एक बळ असतं. म्हणून
हा समारंभ विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचा आणि आनंददायक होत असतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ऐकू येतंय? ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. मी एक प्रार्थना करतो आणि 2 शब्द सांगून संपतो. ओम श्री षड्गुणेश्वर संपत्कर मनुल्ला अकार उकार मकार नाद घोष शांत अतिशांत अष्टाक्षर प्रणव स्वरूप बकार मूलद भवहर गुरु सकार वे सकल चैतन्यात्मक लिंगवाही वकार वे सकल वचस्व महानुभाव मूर्ति जंगम इंदी गुरु लिंग जंगमद ऐक्य स्वरूपा बसव बसव बसवा बसव मंगलकारी बसव बहुदुःखहारी बसव शुभदायका प्रसाद मूर्ती. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आज आपल्या या दिव्य कार्यक्रमाचे ठिकाणी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचेच नव्हे तर आजूबाजूचे स्टेटचे देखील सर्वांच्या लाडक्या आमदार, विधान परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र राज्याचे बीजेपीचे सरचिटणीस आदरणीय श्री संजयजी केनेकर आणि अखिल भारत आयुष्य मिशनचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे आणि या नगराचे युवा महापौर, या नगराचे महापौराला मोठा महापौर झालेले केंद्रीय मंत्री होतात असं आम्ही पाहिलेली. असे आमचे समीरजी राजूरकर आणि दिलीपजी स्वामी येणार होते, ते नाही आले. मान्य प्राचार्य श्री रमेश आवडे. आम्ही काही वर्षापूर्वी आपले सर्वचे आवडते रामेश्वरजी लांडगे, सौ कल्पना बारके आणि आताच नगरसेविका निवडून आलेले सांबारी, हा सर्व काही वर्षापूर्वी आम्ही डिसाईड केलं की इथे महात्मा बसवेश्वरांचं नावावर, केवळ त्यांच्या नावामध्ये असं काहीतरी चमत्कारिक एक शक्ती आहे, तर त्यांच्या नावावर इथे एक शिक्षण संस्था सुरू करावी असा विचार करून हा शाळा तुम्हा सर्वांचा प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापूर्वक मी अभिनंदन करतो आणि तुमचं धन्यवाद सांगतो. आणि खरोखर सांगतो की ह्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या मुलांचं जो शिक्षणाचा आमचा उद्देश असतो की त्यांच्या अंतरंगामध्ये असलेल्या सर्व शक्तीचं जो बीजरूप शक्ती आहे ते प्रफुल्लित होऊन मोठं होऊन एक फळ द्यावं आणि राष्ट्राचे उत्तम आणि श्रेष्ठ व्हावं, नक्कीच पुरं होईल असं मला मनापासून सांगावं वाटतं. महात्मा बसवेश्वरांसाठी त्यांच्या नावावरती का बरं शिक्षण संस्था पाहिजे असं आम्हाला का बरं वाटतं की संत तुकडोजी महाराजांचं एक तुम्ही वचन ऐकलेलं आहे, काव्य ऐकलेलं आहे की सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, हा जो समस्या आहे, सांगा मी काय करू, पूजा करू का संसार करू, असे जे प्रश्न एका भक्ताला या देशामध्ये पडतोय, तर हे सर्वांना सदुशत महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकातच सांगितलेलं आहे की काय करे कैलास, म्हणजे जे परिशुद्ध काय करतो तोच कैलास होतो. म्हणून तुम्हाला भक्तीमध्ये आणि पूजामध्ये भिन्नता करायची काही कारण नाही. तुम्ही जे काम करता ते परिशुद्ध भावनेनं लोकांच्या हिताच्या दृष्टीनं तुम्ही काम केला तर तोच कैलास आहे. म्हणून काय हेच कैलास, काय कवे कैलासा
असे महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे की हे गायकजीवी वर्ग जे होती त्यांच्या समोर जे तुकडोजी महाराजांनी समस्या उपस्थित केली ते दुसऱ्यांना होत आहे, परंतु बसव भक्तांना हे होणं शक्य नाही. बसव भक्त परिशुद्ध भावनेने काम केलं पाहिजे. परिशुद्ध भावनेने काम म्हणजे काय काम? ज्या काम केल्यामुळे दुसऱ्यांचं अहित होऊ नये ते काम बघायचं. उदाहरणार्थ आम्ही गुटखा जर विकायचं काम केलं त्याच्यातून आम्हाला कैलास मिळणार आहे का? नाही मिळणार, कारण त्याच्याने दुसऱ्यांचं हित होत नाही, म्हणून तो परिशुद्ध गायक नाही. हे पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांनी गायकाला आध्यात्मिक मौल्य देऊन सर्व गायक वर्गाला श्रेष्ठ बनवलेलं आहे. दुसरं त्यांच्याकडून एक काम झालेलं आहे की स्त्री पुरुषांचा भेद जे होती, स्त्री म्हणजे नरकाची महाद्वार आहे असं तसं जे भावना होती ते सगळं काढून टाकून साक्षात स्त्री म्हणजे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन म्हटलेलं आहे, म्हणजे साक्षात परमात्माचं स्वरूप आहे. म्हणून 12व्या शतकामध्ये हा जगातला जो पहिला पार्लिमेंट 32 स्त्रिया मेंबर होते, त्यांनी साहित्य रचना केली, योग साधना केली 12व्या शतकामध्ये. म्हणून स्त्रियांना समानता सर्वात प्रथम या जगामध्ये पहिल्यांदा दिलेलं जर कोणी असेल ते महात्मा बसवेश्वर आहे. त्याच्यामुळे हा स्त्रीचा जो कुंडित भावना असतो, मागे जाण्याची भावना असतो, त्याला दूर करून त्या काळामध्ये एवढा श्रेष्ठत्व त्यांना देऊन इक्वल केल्यामुळे हा दुसरा काम त्यांचं फार महत्वाचं झालेलं आहे, हा समाजाला पुढे आणण्याचं. तिसरं त्यांचं महत्वाचं जे काम झालेलं आहे, प्रत्येक मनुष्याचा अंतरंगामध्येच परमात्मा आहे. परमात्मा कुठे मंदिरमध्ये बसलेला नाही, कुठे वर नाही, सगळीकडे आहे आणि प्रत्येकाचा अंतरंगामध्येच परमात्मा आहे. आणि त्याचं स्वरूप असलेला जो इष्टलिंग आहे त्याचंच पूजा करा तुम्ही, कुठे जायची गरज नाही. प्रत्येकामध्ये तो परमात्मा असल्यामुळे सर्वच आम्ही सारखेच आहोत, म्हणून जाती भेद नाही. मार असो, डर असो, कमार असो, कोणी असो, ते सर्वांना अनुभव मंडपाचे ते सदस्य केले आणि सर्वच पूजनीय झाले. महात्मा बसवेश्वरांचं जो तत्व आहे त्यामध्ये 770 जणांचं नाव घेतो, त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 जण जे आहेत सगळं मागासलेले आहेत, आदिवासी आहेत, स्त्रिया आहेत, असे 770 जणांना त्या काळामध्ये त्यांचं नाव घेऊन सर्व समाजामध्ये समानता आणून खालचे माणसाला वर आणलेलं काम 12व्या शतकामध्ये साक्षात बसवेश्वरांनी केलेलं आहे. म्हणून आज सर्वांना सारखं त्याच्या बरोबर घेऊन जात असल्यामुळे पुढच्या काळामधला जो आजचा जो समस्या आम्ही जगामध्ये पाहतोय ते सर्वांना समस्यांना समाधान महात्मा बसवेश्वरांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या धर्मामध्ये, त्यांच्या भाग्यामध्ये आहे. म्हणून आम्ही या महात्मा बसवेश्वरांच्या नावाने हे शाळा सुरू केलेलं आहे. उद्देश असा आहे की आपली मुलं पुढे येतील, त्यांच्यामध्ये थोडी तरी नावाची संस्कार त्यांच्यामध्ये लागू द्या. आणि मला सांगायला आनंद होतो, कल्पनाताई, रामेश्वर लांडगेजी हे जे कोणी आहेत आपले मुलासारखे यांना पाहून घेतात आणि त्या तत्वामध्ये वाढवण्याचे प्रयत्न करतात. म्हणून एक चांगलं कल्चर आपल्या पोरांना मिळतो, भेद विरहित एक कल्चर त्यांना मिळतोय. म्हणून हा महात्मा बसवेश्वरांच्या नावाने संस्था केलेले आहे. तुम्ही भाग्यवान आहात याच्यासाठी की तुम्हाला हे चांगले अपत्य लाभलेले आहे, देवाने दिलेले आहे. आई वडिलांनी एक लक्षात घ्यायची की चिल्ड्रन आर नॉट बॉर्न फ्रॉम अस, खलील गिब्रान सांगतो, बट दे आर बॉर्न थ्रू अस. म्हणजे आपली जे मुलं असतात आपले माध्यमातून बाहेर आलेली असतात, आपल्यापासून नाहीये, ते सगळं परमात्माची संपत्ती असते. महात्मा बसवेश्वर देखील हेच सांगतात. तुम्ही सर्व भाग्यवान आहात, तुमच्या पोटाने चांगले चांगले अपत्य तुम्हाला प्राप्त झालेले आहे. त्या सर्वांचं कल्याण हो, तुम्ही सगळ्यांचं शिक्षण घेता, तुमचं भलं होईल. एवढंच मी शब्द सांगून मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद. शरणू शरणा. कृपया त्यांनी मार्गदर्शन करावं. मला माहितीये
सगळ्या मुलांना स्नेह संमेलनामध्ये कोणाचंही भाषण ऐकायची पालकांना सुद्धा इच्छा नसते. त्याच्यामुळं मी खूप जास्ती काही बोलणार नाहीये. फक्त आजच्या या श्री महात्मा बसवेश्वर प्री प्रायमरी स्कूलच्या स्नेह संमेलनाला उपस्थित असलेले आमचे आमदार माननीय संजयजी केनेकर साहेब, माननीय डॉक्टर श्री ओमप्रकाशजी शेटे साहेब, अमरनाथ सोनपुरे, अमित जावटे, बसवराज लांडे, त्याच्यानंतर रामेश्वर भाऊ लांडे, विद्यार्थी साहेब, संभारताई आणि तुम्ही सगळे पालक. सर मी स्नेह करतो की कृपया त्यांनी मार्गदर्शन करावे. मला माहितीये सगळ्या मुलांना स्नेह संमेलनामध्ये कोणाचंही भाषण ऐकायची पालकांना सुद्धा इच्छा नसते. त्याच्यामुळं मी खूप जास्ती काही बोलणार नाहीये. फक्त आजच्या या श्री महात्मा बसवेश्वर प्री प्रायमरी स्कूलच्या स्नेह संमेलनाला उपस्थित असलेले आमचे आमदार माननीय संजयजी केनेकर साहेब, माननीय डॉक्टर श्री ओमप्रकाशजी शेटे साहेब, अमरनाथ सोनपुरे, अमित जावटे, बसवराज लांडे, त्याच्यानंतर रामेश्वर भाऊ लांडे, विद्यार्थी साहेब, संभारताई आणि तुम्ही सगळे पालक. सर मी स्नेह संमेलनाला सांगतो की महात्मा बसवेश्वर बसव कल्याण सांगायचं माझ्या मनात आलं की महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिली संसद ही मंडपम, बरोबर आहे सर, अनुभव मंडपम ही चालू करायचं काम जर जगात कोणी केलं असेल तर ते महात्मा. शाळेचं नाव ते असल्यामुळे मला ते सांगणं खूप गरजेचं वाटलं की समाजामध्ये समानता असली पाहिजे, न्याय भावना असली पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या कट्ट्याचा, तुम्ही ज्या प्रचुरतेचा उल्लेख केला तो कट्टा पण तिथंच आहे असं माझं वाचनी आहे. कट्टा त्याच्यावरती महात्मा बसवेश्वर बसून सगळं न्यायदानाचं काम करायचे. एवढ्या पंतप्रधानांनी जे नवीन संसदेचं नाव मंडपम ठेवलं त्याच्या मागची संकल्पना ही महात्मा बसवेश्वरांच्या मंडपमचीच आहे. आणि या शाळेमध्ये सरांनी सांगितलं आता की त्यांनी थोडं तरी हे वाचलं पाहिजे. आणि वास्तविक आता पहिल्यांदाच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुतळा महात्मा बसवेश्वरांचा 6 एकर लँडस्केप मध्ये आता उभा झालेला छोटं काम तयार आहे. आणि तुम्हाला हे माझं भाग्य आहे 2011 साली हा पुतळा इथे उभं करावा हा ठराव सुद्धा मांडायला मीच अनुमोदन करतो. आणि महात्मा बसवेश्वरांची कृपा. त्यांचे अध्यक्ष डॉक्टर श्री ओमप्रकाशजी शेटे साहेब यांना मी अशी विनंती करतो की कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे. आजच्या जल्लोष कलागुणांचा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या शहराचे प्रथम नागरिक, माझे वर्गमित्र समीरजी राजूरकर, विधान परिषदेचे आमदार माझे मित्र संजयजी केनेकर, बसव कल्याण आपल्याला संबोधित केलेले डॉक्टर अमरनाथ सोनपुरे, प्राध्यापक रमेश जावटे, PI साहेब, नगरसेविका रेणुकाताई संभारे, कल्पनाताई लांडे, रामेश्वरजी लांडे. तर म्हणजे आम्ही सगळे रामेश्वरच्या प्रेमापोटी उपस्थित राहिलो. संजय भाऊंनी सांगितलं, समीरनी सांगितलं की 6 वाजता कार्यक्रमाला यायचं होतं, जनरली दुसऱ्या ठिकाणी विरोधचा कार्यक्रम होता. मी द्विधा मनस्थितीत होतो, पण मन काही साथ देत नव्हतं. सलग 3 दिवस झालं सातत्याने प्रवासात होतो.
रात्री 2-2:30 वाजले म्हटलं नाही. जी माणसं आपल्यावरती प्रेम करतायत त्यांचे उतराई होण्याचे असे कार्यक्रम असतात, अशा कार्यक्रमाला आपण यायला असतो. मी आज मुंबईवर इथं आलो. खरं म्हणजे समीरने आता सांगितलं, अनुभव मंडपचं जे स्ट्रक्चर आहे, मोदीजींचं विजन बघा. आपल्या संस्कृतीला योग्य ठिकाणी योग्य वेळेला वाव द्यायचा. मोदीजींच्या कार्यकाळामध्ये इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस 2 गोष्टी मात्र प्रामुख्याने सुवर्ण अक्षरात लिहिले जातील. एक प्रभू रामचंद्राचं मंदिर, 500 वर्षाचा इतिहास, आणि गुलाबगिरी आणि दुर्गावली आणि रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये आम्ही ते मंदिर आम्ही पाहिलं, दर्शन घेतलं रामलल्लाचं. आणि अनुभव मंडपचं दुसरं स्ट्रक्चर संसदेचं तेही पाहिलं. योगायोगाने 3 वर्ष केंद्रात होतो, फार उत्सुकता होती. आम्ही इतिहास काळामध्ये अनुभव मंडपचं ऐतिहासिक चित्र पाहिलं, पण प्रत्यक्षात वास्तूमध्ये कृतीत आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलं. दुर्दैवाने जगाचा इतिहास लिहिला जात असताना लोकशाहीचे जनक म्हणून मॅग्ना कार्टा इंग्लंडचे यांच्या नावावर मॅग्ना कार्टा यांच्या नावावरती फाडलं जातं. परंतु दुर्दैवाने 150 वर्षांपूर्वी त्याच्यापूर्वी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून जगातली पहिली संसद उभा करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. आज आम्हाला त्यांच्या विचाराची फार गरज आहे. 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाची स्थापना करत असताना जातीवादाचं स्तोम त्यावेळेस मानलं होतं. तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निश्चितच आहे. आणि त्यामुळं 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीतले मावळे गोळा करून हिंदवी स्वराज्य उभा केलं होतं आणि ते स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये उभा केलं होतं. दुर्दैवाने महाराष्ट्राची वाटचाल त्या पद्धतीने त्या अशा वेळेस महात्मा बसवेश्वरांचे आणि छत्रपती शिवरायांचे विचार या मातीला लावायला पाहिजे. स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये मधुया नावाचे मंत्री होते आणि त्यांची कलावती नावाची स्वतःची कन्या होती. आणि साताऱ्यातला एक व्यक्ती की ज्या श्रीमंत दलितातला एक व्यक्ती होता, त्याचं नाव श्रीमंत होतं. जगातला पहिला आंतरजातीय विवाह, मी आंतरजातीय म्हणत नाही कारण दलित हे आपल्यामध्ये होते. आमचं दुर्दैव 1956 मध्ये धर्मांतरामध्ये 9 युद्ध झाले. ही महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारताला लागले नाही. एक फार मोठा काळोख आहे. म्हणजे त्यावेळेस आपण कुठेतरी सांभाळून घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने ते झालं नाही. पण महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये दलिताची श्रीमंत आणि कलावतीचा आंतरजातीय विवाह केला. त्यावेळेस रक्तपात झाला, पण ते आपल्या स्वतःच्या शब्दापासून मागे हटले नाही. हा महात्मा बसवेश्वरांचा इतिहास आहे. धर्माचं संरक्षण करण्यामध्ये असू द्या किंवा संस्कृतीचं रक्षण करण्यामध्ये असू द्या. आज महिलांच्या आरक्षणाबद्दल बोललं जातं, पण जगातलं पहिलं महिलांचं आरक्षण मेंबर ऑफ पार्लमेंट या माध्यमातून अक्कमादेवी असू द्या किंवा त्यावेळेस मला वाटतंय गंगाबिका असू द्या, अनेक महिलांना मेंबर ऑफ पार्लमेंट करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. म्हणजे जगातले पहिले महिलांना रिझर्वेशन देणारे महात्मा बसवेश्वरच होते. मी जास्त बोलत नाही कारण आज अनेक चॅरिटेबल संस्था असतात. तुमच्या संस्थेचं नावही चॅरिटेबल आहे, परंतु जगातली दासोह संस्कृती आणि दासोह प्रथा जी महात्मा बसवेश्वरांनी सुरू केली त्याचा सिद्धांत असा होता, आपल्या कमाईतला काहीतरी वाटा हा समाजाच्या हितासाठी द्यावा लागतो. 12व्या शतकामध्ये एवढं मोठं विजन घेऊन महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये दासोह संस्कृती दासोह प्रथा निर्माण केली. जगाला एक वेगळं साहित्य दिलं आणि असा देणाऱ्या महान पुरुषाचं नाव या संस्थेला आहे. मला खात्री आहे आपल्या भारताचे चांगले नागरिक या संस्थेच्या शाळेतून आपले विद्यार्थी निश्चित घडवाल. एवढ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करा. हे मार्गदर्शन काही करणार नाही. मार्गदर्शन सर्वांनी केलं. आजच्या या महात्मा बसवेश्वर आरोग्य व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर प्री प्रायमरी स्कूल छत्रपती संभाजीनगर स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या शहराचे प्रथम नागरिक महापौर
सन्माननीय समिती राजूरकर आणि आमचे मित्र जे खरं तर सर्वसाधारण माणसाच्या चेहऱ्यावरचं संतुष्टपणा आणण्याचं काम केलं. सामाजिक परिवर्तनाची ज्यांनी खरं एक नाळ या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीपासून सर्वसाधारण माणसाला जोडण्याचं काम केलं असे आमचे मित्र प्रकाश शेट्टे साहेब, माननीय डॉक्टर अमरनाथजी सोलापूर साहेब जे खरंच वैज्ञानिक आणि खऱ्या अर्थाने बसवेश्वराय महाराजांच्या भूमिका सातत्याने सर्वसाधारण माणसाला च्या जीवनामध्ये आणण्याची भूमिका होत असतात असे. नंतर प्रमुख अध्यक्ष समाजाचे रवीजी आवटेजी, रेणुका चव्हाणे, कल्पना रामेश्वर लाटके, माननीय रामेश्वर लाटके, जगदीश सिद्धर, दिनू ठाकरे, आपला सीताराम विधाते, अमोल पाटील, श्रीकांत कोकणे, सौ दीपाली देशमुख, सर्व शिक्षक व पालक. खरं तर आम्ही रामेश्वरच्या प्रेमाच्या माध्यमातून इथे आलो आणि काय होतं, आम्हाला राजकारणी माणसाला समाजाशी कोणत्या तरी जोडायचं असतं आणि माध्यम मिळतं ना. म्हणून रामेश्वर एक आहे, हे समाजाला आम्ही पाहायला मिळतो, आम्हाला समाज बघायला मिळतो. निश्चितपणे रामेश्वर एका समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि आमच्या सारख्या माणसाच्या डोक्यात समाजाला आणतो. हे काय कमी आहे का? आणि त्यामुळे आम्ही बसलो, समाज येतो आमच्या डोक्यात आणि त्याच्यामुळे निश्चित मी रामेश्वर तुझं कौतुक करतो. जरी कार्यक्रमाला वेळ झाला असला तरी हा एक चांगला कार्यक्रम तू घेतला. गेट टुगेदर शिक्षण आपल्या लहान मुलांच्या बक्षीस समारंभानिमित्त का होईना, पण बसवेश्वरांची ओळख प्रत्येक वेळेस करून देण्याचं काम तू करतो. कारण बसवेश्वराचं खरं तर विचाराचं दर्शन प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणणं हा मूळ उद्देश आहे आणि त्याच उद्देशाला घेऊन हा कार्यक्रम आहे. निश्चितपणे आता सरांनी सांगितलेलं आहे सगळं. मी तर म्हणजे आज पहा योगा किती छान आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाव, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतरचे पहिले महापौर आणि जो लढा जवळपास 14 ते 15 वर्ष 2011 किती वर्ष झाली? 16 वर्षाचा लढा. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा. खर तर महात्मा बसवेश्वरांचं या शहराला खूप मोठं योगदान आहे का. त्यांच्या नावानं सगळ्यात पहिले हॉस्टेल इथं चालायचं. 25 वर्षाचा लढा. 2001 पहा योगायोग पहा. समीर राजूरकर महापौर झाले आणि पुतळा निश्चित झाला. आणि त्यामुळे हे खरं तर भाग्याचं विषय आहे आणि निश्चितपणे आपण हा पुतळा 6 एकर मध्ये, ही छोटी गोष्ट नाहीये आणि फार भव्य पुतळा आहे. महाराष्ट्रातला नंबर 1 चा पुतळा राहणार आहे अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही आम्ही मागणी केली होती, भाषणातही बोललो होतो आणि पहा आमचं किती भाग्य, भारतीय जनता पार्टीच्याच हस्ते होणार आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळणार होतं आणि बसवेश्वरांना जे अभिप्रेत होतं की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या हस्ते या बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यांचं उद्घाटन होतंय. निश्चितपणे सगळे मुलं आलेले, त्या मुलांना बक्षीस मिळालेलं आहे, बक्षीस मिळणार आहे. त्यांना शुभेच्छा. नाही मिळाल्यांना पुढच्या वेळेस मिळो, त्याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. 2025 खंडवा या ठिकाणी झालेल्या आर्म बॉक्सिंग मध्ये 2 गोल्ड मेडल यांनी मिळवलेले आहेत. तसेच अयोध्या या ठिकाणी नुकताच 2026 मध्ये देखील सिल्वर आणि गोल्ड मेडल मिळवण्याचा याने जो विक्रम केलेला आहे. तसेच साऊथ एशियन आर्म बॉक्सिंग चॅम्पियनशिप गोवा नॅशनल लेवल 2 गोल्ड मेडल, म्हणजे 2 वर्षात 5 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल मिळवलेला हा छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी. सर्वांच्याच वतीने आपण त्याचे कौतुक या ठिकाणी करू.
समारंभ चालू राहील. या ठिकाणी बक्षीस समारंभ बाकीच्या विद्यार्थ्यांचा होणार आहे, त्यामुळे कुणीही हा हॉल सोडून आरोग्य जागृती.